साध्यापासून बांधकामाच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत। तर मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितले आणि आपण सर्वांनी आता टायटल वाचले। जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ। जो व्हिडिओ घेऊन आला आहे आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती। ज्या माहितीच्या अनुसार आता 31 मार्च पर्यंत असे राहणार आहे सोयाबीनचे दर। पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो तर विचारायला लागलाय की अखेर 31 मार्च पर्यंत आता कसे राहू शकतात सोयाबीनचे दर। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया उत्तर। जर आपल्या सर्वांना सुद्धा या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जिथं व्हिडिओ आपल्या सर्वांना आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा आणि जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा। ज्यांनी आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्या सर्वांना माझी विनंती आहे की सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो आता या ठिकाणी सतत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती आहे की आता 31 तारखेपर्यंत असे राहणार आहे सोयाबीनचे दर। पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो तर विचारतोय की अखेर इथून 31 तारखेपर्यंत आता कशा पद्धतीनं राहू शकतात सोयाबीनचे दर। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया की अखेर इथून 31 तारखेपर्यंत आता कशा पद्धतीनं राहू शकतात सोयाबीनचे बाजारभाव। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला जी दर पातळी ती दर पातळी 5,000 ते 5,300 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे। काही बाजार समित्यांमध्ये हाच दर 5,400च्या आसपास दिसतोय। पण आपण सर्वांनी जर बघितलं तर सध्याच्या कंडिशनला जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो मागच्या 7-8 दिवसापासून मात्र स्थिर दिसतोय। अमेरिका, इराण, इस्रायल यांच्यामध्ये जो संघर्ष सुरू झाला की ज्याच्यामुळं कच्च्या तेलाचे बाजारभाव हे भडकले आणि कच्च्या तेलाचे दर या ठिकाणी भडकले म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खाद्यतेलाचे दर सुद्धा वाढले। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खाद्यतेलाचे दर वाढल्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर हा वाढला। पण आपण बघितलं तर मागच्या 7-8 दिवसांमध्ये जो कच्च्या तेलाचा भाव आहे तो 90 ते 110 डॉलर प्रति बुशेलच्या दरम्यान आहे आणि 90 ते 110 डॉलर प्रति बॅरेलच्या दरम्यान असल्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव मागच्या 8-10 दिवसात स्थिर असल्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा सोयाबीनचे बाजारभाव हे आपल्याला इथं स्थिर दिसत आहेत। या सर्वांचा मतितार्थ काय आहे की जर या ठिकाणी कच्च्या तेलाचे बाजारभाव हे 31 मार्च पर्यंत 90 ते 110 डॉलर प्रति बॅरेलच्या दरम्यान राहिले तर आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचे दर पातळी जैसे ते दिसणार आहे। किंबहुना इथून 31 मार्च पर्यंत सोयाबीनच्या दरात फार तेजी अथवा मंदी येणार नाही तर सोयाबीनची भाव पातळी सामान्यतः 5,000 ते 5,400 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान राहताना दिसू शकते। विक्रीचा विचार आपल्या मनात येणं स्वाभाविक आहे तर आपल्यासाठी माझा सल्ला आहे की जसा सोयाबीनचा भाव 5,400 5,500च्या आसपास जाईल तिथं 50% सोयाबीन विक्री करून टाका। 50% सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी रोखून धरा ज्यामुळे होईल आपला दुहेरी फायदा। आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे तो कशा पद्धतीनं राहणार याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा। सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने। तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओत आपला मित्र उद्याला मनापासून करतो। सर्वांचे खूप खूप आभार।